धन्यवाद मुन्ना बुकारी जी। चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते। चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोली प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025 या पर्वामध्ये आपण पाहतोय, पहिल्या पर्वामध्ये सुंदररित्या सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तलवार क्रीडांगणावरती आज आपल्याला पाहायला मिळेल। चला मित्रांनो, गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रिन्स बोकाडे। बघूया प्रिन्स बोकाडे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये अवतरित झाले। ओपनिंग पेयर यश पारंगे आणि पंकज बावकर। तसेच सन्माननीय चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाची देणगी आलेली आहे। रामा पाटील मित्रमंडळ त्यांचा सतशा आभार व्यक्त करतोय। बोलूया आपण मैदानाच्या दिशेने यश पारंगे आणि पंकज बावकर ही जोडी मैदानाच्या वरती आपल्याला ओपनिंग पेयर साठी आमंत्रित केलेली पाहायला मिळते। बघूया गोलंदाज प्रिन्स बोकाडे। चला कॅमेरामॅन च्या इथे जे कोणी प्रेक्षक बसलेस त्यांनी उठायचं आहे तिथून। चला प्रेक्षकांना विनंती करतोय तिथून बाजूला व्हायचं आहे। दुसरी जागा पकडा आपल्याला। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट सत्यम मेस्त्री याने झेल पकडलाय। श्री सोमनाथ लक्ष्मण नवले जे एक उत्कृष्ट क्रिकेटर होते पूर्वी, परंतु व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी नंतर त्यांच्यावर जबाबदारी आल्यामुळे ते क्रिकेटपासून लांब राहिले, परंतु क्रिकेटचं प्रेम त्यांच्यापासून लांब राहिलं नाही। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सन्मान केला जातोय। धन्यवाद भाऊ, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपासून तुमचे आभार। यस, आणि कायरा 11 संघाचे संघनायक कर्णधार सिद्धांत नवले यांचे पिताश्री आहेत। ते क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सांगतोय, आज या ठिकाणी मैदानामध्ये ते त्यांचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद भाऊ, आपण आलात या ठिकाणी, खूप खूप तुमचं स्वागत आहे। चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात झाली। प्रिन्स बोकाडे याला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते। सुंदररित्या गोलंदाजी प्रिन्स बोकाडेच्या माध्यमातून आपण पाहतोय। राईट आर्म ऑन द विकेट, पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय सुयोग, माफ करा, सुराग दाभाडे। सुराग सुद्धा फसतोय, हवेत आहे चेंडू, झेल होईल का? आणि झेल झालाय। सिद्धांत नवले याने झेल पकडलाय आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। ऑन अ हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती असणार आहे गोलंदाज प्रिन्स बोकाडे। सुंदररित्या 2 चेंडूवरती 2 मोहरे टिपतोय। सलामीला आलेले फलंदाजांना नामोहरण करणारी गोलंदाजी, 2 चेंडूवरती 1 जागे स्तब्ध उभं करून काहीशी विकेट फेकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्या वेळेला ऑक्शन चालू होतं ना, त्यावेळेला प्रिन्सला खूप बोली लागली होती। मृणाल वर्सोलकर त्यासाठी
त्या बाजूने जास्तीत जास्त बोली लावत होता. त्याचप्रमाणे इथून सुद्धा कायरा 11चे संघनायक आणि संघनायक हजर नव्हते, परंतु त्यांचे संघ मालक जे होते ना ते यावेळेला भरपूर बोली लावत होते. नंतर शेवटच्या क्षणाला त्यांनी प्रिन्स बोकाडेला आपल्या चमूमध्ये सामील केलं आणि का चमूमध्ये सामील केलं याचं एक उत्तम उदाहरण तो यावेळेला मैदानामध्ये दाखवून देतो. अतिशय चांगली कामगिरी मागच्या सामन्यात सुद्धा केली होती, आता सुद्धा त्याने बघतोय चांगल्या कामगिरी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करून समोरच्या संघाला बॅकफुटवर ढकलतोय. हा आउट ऑफ द ऑफ चेंडू खूपच बाहेर जातोय, पंचांचा इशारा होता. इट्स अ वाईट डिलिव्हरी. हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता गोलंदाज, परंतु हा वाईट बॉल टाकल्यामुळे मात्र पंचांचा निर्णय आलेला आहे वाईट बॉलचा. एक अवांतर धाव गेलेली आहे धावसंख्येत, 1 शिवाड धावसंख्या सुरुवात झालेली आहे 1 या धावसंख्येने. सागर मेस्त्री आपण सुद्धा यायचं या ठिकाणी. आपल्या समवेत जर दत्ताराम घारबट असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की समालोचन कक्षाजवळ येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्या बात है, क्या बात है. इट्स ओव्हर हॅट्रिक. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टॅकल केला होता. चेंडू सरळ गलीच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. चला मित्रांनो, 1 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. सुंदररित्या गोलंदाजी, 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यानंतर काहीसा 1 चेंडू अवांतर स्वरूपाचा स्क्वेअर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. त्याचनंतर 4थ्या चेंडूवरती त्याने विकेट सुद्धा प्राप्त केली. अद्यापर्यंत प्रिन्स बोकाडे 8,500 पॉइंटला यांच्या ताफ्यामध्ये आला आणि त्याने त्याची गोलंदाजीची सिद्धता मैदानावरती दाखवून दिली तलवार क्रीडांगणावरती. आज मात्र मी या का संघाला मध्ये रिप्रेझेंटेटिव्ह करतो हे आयुष बोकाडे याने मैदानावरती सिद्ध करून दाखवले. बघूया पुढील फलंदाज आर्यन पारंगे आणि यश पारंगे, दोन्ही पारंगे ही ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेसच्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन होतं तोपर्यंत मिळेल 1च धाव. स्कोर कार्ड वरती होईल बदलाव, 2 धावा. अद्यापर्यंत सुंदररित्या गोलंदाजी मैदानामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा खर्च केल्यात आणि 3 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय प्रिन्स बोकाडे यांनी. सुंदररित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र अभिनय तो कभी नाही, आताच काहीतरी करून दाखवावे लागेल. P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. हलक्यातने स्टेअर केलंय त्या चेंडू मागे, रनआउटचा चान्स होता, परंतु सुंदररित्या आपल्या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावफलकावरती लागतात. चांगलं असं स्कोररची भूमिका आपण पाहतोय. शुभमजी कानमोरे सलग 2 दिवस आपल्याला समालोचकाचा पाठीचा काना म्हणून गणले जात आहेत. शुभमजी कानमोरे सर आपल्याला पाहायला मिळतात स्कोररच्या भूमिकेमध्ये. वळी आपण मैदानाच्या दिशेने चेंडू झालेत तर 5. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील. समोर गोलंदाज प्रिन्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सुद्धा भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू यष्टीरक्षण करत असणारा राकेशजी रामनाथकर होता. चेंडू येते निर्धाव. डॉट चेंडू ची समाप्ती. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. 3 गडी बाद, 3 धावा. काय सुंदररित्या गोलंदाजी केली. P1च्या षटकामध्ये आलेला आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवून 3च धावा खर्च केल्यात. एक कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळते. चला दत्ताराम घारबट आणि सागर मिस्त्री यांना मी विनंती करतोय आपण समोर यायचं. स्टेजचा आपला सत्कार करतील सोमनाथजी नवले, सन्माननीय सोमनाथजी नवले यांच्या शुभ हस्ते दोन्ही सागर मिस्त्री आणि दत्ताराम घारबटजी यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय सोमनाथजी नवले यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दोन्ही सत्कार मूर्तींचा इथे सत्कार करायचा आहे. दत्तारामजी घारबट आणि सागर मिस्त्री. चला गोलंदाजीसाठी येतोय मित्रांनो. मैदानाकडे वळूया. तलवार क्रीडांगण रामा पाटील मित्रमंडळ थलबाजार आयोजित कोळी प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं
आणि गोलंदाजीसाठी येतोय प्रतीक शिवा. बघूया प्रतीक शिवा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुंदररित्या मैदानामध्ये खेळ सुरू आहे दुपारच्या सत्रामध्ये आणि सिद्धांत नवले या संघाचा कर्णधार आपल्याला संघनायक पाहायला मिळतोय. लॉर्डफुल टॉस पद्धतीचा चेंडू डीमर्स साठी पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. लोणारे गावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय श्री शिरीषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि मी विनंती करतोय की या संपूर्ण स्पर्धेसाठी आपणास प्रार्थना आहे बघण्याची, या स्पर्धा बघण्याची. आणि मैदान ज्या आपण आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार तलवार शेठचं. बघूया थर्ड अंपायर या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. वेस्ट साईज चेक केल्या जाते पंचांकडून. चला पंचांचा डिसिजन आलाय. नो चेंडू आहे. नो प्लस 6 7 धावेचा बोनस. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. त्याचप्रमाणे मी केदारनाथ साखरकर यांना विनंती करतोय की आपली कोळी समाजाचं प्रतीक जी टोपी आहे ना ती सोमनाथ नवले यांना घालून त्यांचा सन्मान करायचा आहे. या सोमनाथ नवले साहेब या आपला सन्मान टोपी घालून केला जाईल. लाल टोपी कोळी समाजाचं प्रतीक. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं एक प्रतीक म्हणून सन्मान चिन्ह सुद्धा आपणास प्रदान केले जात आहे. चांगला चेंडू या वेळेला बघायला मिळते. कॅमेरामन फक्त 1 सेकंदासाठी हा बॉल झाल्यावर घे. या ठिकाणी पुन्हा एकदा थर्ड अंपायरला पाचारण केलं जात आहे. वेळोवेळी थर्ड अंपायरला पाचारण. यामध्ये मस्त ट्विस्ट निर्माण झालेल्या या संघामध्ये. हे सामना जबरदस्त रोमांचक स्थितीत या ठिकाणी सन्मान केला जातोय केदारनाथ साखरकर यांची शुभ असते सन्माननीय सोमनाथ लक्ष्मण नवले यांचा. चला पंचांचा डिसिजन आलाय. OUT आउट.
धावा धावपलकावरती लागल्यात. 4 गडी बाद झालेत मित्रांनो. 11 धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत. सुंदररित्या गोलंदाजी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. तलवार क्रीडांगणावरती दुपारच्या सत्रामधील एक सुंदररित्या सामने मैदानाच्या आतमध्ये कोहली प्रीमियर लीग जे आयोजित केली रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतोय. तलवार क्रीडांगणामध्ये सुंदररित्या 360 डिग्रीचं हे मैदान. चौफेर फटकेबाजी या मैदानावरती करू शकतो आपण. इथेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग झाली होती आणि हेच तर मैदान. इथे मात्र क्रिकेटमधील तारे सितारे या मैदानावरती खेळलेले. करण आंबाला, कृष्णा सातपुते सारखे नामांकित मोठे मोठे टेनिस क्रिकेटर या धर्तीवरती तलवार क्रीडांगणावरती आलेले. बघूया वळूया आपण कोहली प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामध्ये. तिथे मात्र गोलंदाज प्रतीक शिवा सुंदररित्या गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेसचा चेंडू, यावेळेसच्या चेंडूवर तो मिनी हेलिकॉप्टर कार्पेटच्या आधारावरती चालवलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला दिलाय चेंडू ने दगा. चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि चुकीचा फटका मात्र त्यांच्या संघाला बसलेला 4 धावांचा. फुलटा चेंडू या परिणाम होतोय, असा परिणाम होतोय. जलपे नमक आणि नो बॉलचा इशारा. आणखी एक आम तो आम गुटलियों के दाम. षटकार. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सिद्धांत नवले, चला जास्तीची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन. धावसंख्या किती झाली? 22 धावा. खराब चेंडू टाकला, त्याचा पुरेपूर समाचार घेतला अगोदरच्या चेंडूवर आणि पंचांचा इशारा बिमर दिल्यामुळे 2 वेस्ट हाईटचे नो म्हणजे बॉलरला चेंज. 2 खराब चेंडू टाकले, त्याचा परिणाम झाला. गोलंदाजीची लय गेली. गोलंदाज होता प्रतीक शिवा. प्रतीक शिवाला माघारी परतावा लागलेला आहे. शिरीष पाटील या ठिकाणी, त्याचबरोबर रायगडचे वसीम अक्रम, शाबीरभाई कुरेशी आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र देवेश साखरकर, थळ मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी एक व्होल्टासचा रेफ्रिजरेटर आहे जो मॅन ऑफ द सिरीजसाठी शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून आलेला आहे. शाबीरभाई खूप खूप या ठिकाणी आभार आपले. हा चेंडू बघा हवेमध्ये गेलेला आहे. झेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु थोडासा त्याच्या आव्याकाच्या बाहेरचा होता, त्याच्यामुळे 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर स्कोर बुकवर धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 23 धावा, 23 रन्स. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात खराब सुरुवात झाली होती. प्रिन्स बोकाडे यांनी लाजवाब गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्या होत्या. क्या बात थी. परंतु या वेळेला रडार मध्ये चेंडू आलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. कनेक्शन प्रॉपर होतं. चेंडू सीमा रेषा
अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कनेक्शन प्रॉपर केलं. 6 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 6 धावा. जो दबाव निर्माण झाला होता तो मात्र आता कुठच्या कुठे निघून गेलेला आहे. फुलटॉस चेंडू, पुरेपूर समाचार, आणखी एक गगनभेदी गगनचुंबी दमदार असरदार षटकार. पस्तीस धावा झाल्यात मित्रांनो. 5 चेंडूवरती 32 धावा तब्बल अक्षरशः कुठल्यात. 2 गोलंदाज झाले, प्रतीक शिवा आणि त्याचा रिप्लेसमेंट गोलंदाज राकेश रामनाथकर. या गोलंदाजावर सुद्धा 2 मोठे प्रहार फलंदाज प्रतीक पाटील च्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला. बघूया तिसरा येणार का. तिसरा सुद्धा येणार का. उडवलाय परंतु तिथे मात्र झेल निसटलाय. 1 धाव पलून काढली. आता मात्र बघता बघता लांब पल्ल्याचं षटक म्हणता येईल. दुसरं षटक 2 गोलंदाजांनी हे षटक कंप्लीट केलंय आणि धावफलकावरती धावा लागतात. 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा. महागडं षटक. महागडं नाहीये तर खूप मोठं मॅरेथॉन आणि महागडं षटक. 33 धावा तब्बल या षटकामध्ये आल्या. शेवटच्या चेंडूवर सुद्धा अतिशय खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून. सोपा झेल होता, तो सोपा झेल सुद्धा सोडवला. टायमिंग लावलेला आहे या ठिकाणी. आमच्या या बघतात पंच टायमर. 4 मिनिटं शिल्लक आहेत फक्त या षटका होण्यासाठी. 2 षटकांसाठी 4 मिनिटं शिल्लक आहेत, एवढं लक्षात ठेवा कॅप्टन. 1 षटक 3 षटकांचा आला कालावधीसाठी आहेत ना. 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटं पूर्ण होतात का बघायचं आहे. फटाफट फास्ट खेळायचं आहे. तुम्हाला थोडासा जर नुकसान झालं ते तुमचंच होऊ शकते. चला तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केले सिद्धांत याने. तरुण कोळी याला बघूया. तरुण कोळी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. प्रतीक पाटील एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यश पारंगे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तरुण कोळी बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. पंचांच्या डावी बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बघूया प्रतीकसाठी टाकलेला हा चेंडू सुंदररित्या ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता जोपर्यंत अडवेल फील्ड कडेल तोपर्यंत आपण पाहिल्या. सिंगल वर भर दिलाय. स्ट्राईक रोटेट केली. आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. तरुण याचा मोठा फटका आलाय, उडवलाय परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याने पकडलाय सत्यमने झेल आणि संपला इथे फलंदाजाचा खेळ. संगीतकार रोहित पाटील आणि गायक योगेश आग्रावकर यांनी हे अजरामर गीत करून टाकलेलं आहे. खंदिरीच्या माझे वेताळा देवा. क्या बात आहे. बारक्याभाई मुकादम यांच्याकडून ती स्टोरी लिहून घेतली आणि त्या पद्धतीने गाणं आपण बघितलं होतं. त्यानंतर बारक्याभाई मुकादम यांच्याकडूनच रोहित पाटील यांनी आणखी एक माहिती घेतली होती ती म्हणजे रामदास निघाली. रामदास निघाली हे सुद्धा गाणं अजरामर करून ठेवलं होतं. योगेश आग्रावकर याचं हे खंदिरीच्या माझे वेताळ देवा एक सुमधुर संगीताने पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळाला असता परंतु चेंडू लेगस्टंप सोडून जाणारा पंचांचा इशारा आलेला आहे. व्हाईट बॉल. योगेश आग्रावकर आपल्या वर्सोली गावचा सुपुत्र, कोळी समाजाची देण, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्याला सन्मानित केलं होतं. आई तुझं देऊळ या गाण्यासाठी काय गाणी आहेत 101 गाणी आणि त्याच्या आवाजात जो गोडवा आहे ना तो लाजवाब. आणि दुसरा गायक आमचा रोहित पाटील आत्ताच त्याला एक पुरस्कार प्राप्त झाला परंतु रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय. सक्सेसफुली तो चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटकानंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. बंधू भोईर 11 श्री बंधू भोईर 11 बोरली चंद्रशेखर बोरली यांचा हा संघ. किती मिनिट शिल्लक आहेत? 1.40. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढच्या चेंडूवर आणखी एक घणाघाती स्ट्रोक्स. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरा झेल पकडतोय फलंदाज बाद. मालक प्रफुल्लजी बानकर या दोघांच्या आपण बघतोय संघ ज्याने याच मैदानावर, हे मैदान लकी आहे आणि पहिला सामना हारण्याची त्यांना या मैदानावर सवय सुद्धा आहे. गेल्या वर्षी सुद्धा पहिला सामना हारला, चॅम्पियनशिप प्राप्त केली. याही वर्षी पहिला सामना हारला, वीर दमदार आमदार फुलण्याची ठार घेतली, चॅम्पियनशिप पटकावली. कोहली प्रीमियर लीगचा पहिला सामना हरवलाय. पुढचं भविष्य आपण बघू नंतर. यावेळेला बॅटची कडा घेतली आणि सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये सोपा झेल. फलंदाज आणखी एक माघारी. फलकावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 42. टाइमपास करू नका, नाहीतर मग आम्ही तुमच्या नावावर कट करू तो. अतिशय चांगल्या पद्धतीने सामना बघतोय. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडू षटकामध्ये 3 धावा, 3 विकेट्स गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या षटकात प्रतीक पाटीलची कहर बरसणारी फलंदाजी, तब्बल 33 धावा. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि काही अवधी शिल्लक आहे. धावसंख्या बघतोय धावफलकावर 42 धावा. आणि कृपया त्या कॅमेऱ्याच्या बाजूला जे कोण बसले आहेत ना छत्रीच्या खाली, त्यांना विनंती आहे की उठायचं आपण तिथून. छत्रीच्या खाली आयोजकांनी जाऊन त्यांना विनंती करून बाजूला करायचं आहे, कारण तो कॅमेरा हलतोय, चित्र इथे ब्लर येतोय. पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निघाली. एका धावेवरच संतुष्ट. शेवटचा चेंडू आणि टायमिंग आपण बघतो या ठिकाणी बरोबर टायमिंग मध्ये सामना संपणार आहे का? यस, सामना होईल असं वाटते. षटक संपलेला आहे. या ठिकाणी 14 सेकंद शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामुळे निर्धारित 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या आहे 43 रन, 43 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वेल्शेजचा संघ. चला, 3 षटकांच्या अखेरीस 43 धावा धावफलकावरती लागत आहेत. चौथ्या षटकासाठी बघूया. एक अंतिम षटक आहे, निर्णायक षटक. या निर्णायक षटकामध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा जरूर मनसुबा असेल, परंतु त्यांना सुद्धा जर काही चॅलेंजेबल धावा बनवायच्या असतील तर कमीत कमी 15 ते 20 धावा या षटकामध्ये लुटाव्या लागतील. तर बघूया वेल्शेजचा संघ काय करून दाखवतोय या सामन्यामध्ये. चौथा येणारा गोलंदाज, प्रामुख्याचा गोलंदाज बघूया. संघाचा कर्णधार आपण पाहतोय सिद्धांत नवले. कोणाच्या हातामध्ये चेंडू देतोय? सत्यम कोळी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सत्यम कोळी येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समर्थ कोहली याचा हा संघ आपण पाहतोय. चांगली अशी संघ बांधणी त्यांनी या प्लेयर ऑक्शन मध्ये केलेली. आणि आता बघूया सत्यम कोहली, त्याच्याच भावाचा संघ आहे आणि मात्र पहिला चेंडूवरती 1 धाव पळून काढली. बघूया चांगल्या प्रकारे पहिला चेंडू तर चांगल्या लेंथ वरती हाताळलाय तो सत्यम कोहली याने. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. नॅचरल अँगलने बाहेरच्या दिशेने, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी स्लोअर वन तर कधी फास्टर वन पद्धतीची गोलंदाजी, वर्सटाईल गोलंदाजी आहे. आपल्या बोटांची जादू आज मात्र मातीच्या शेणाच्या मातीच्या विकेटवरती आज मात्र पाहायला मिळेल. दोन्हीकडे सपोर्ट आहे. बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हणूया किंवा बॉलिंग पॅराडाईज विकेट. चला, पुढील चेंडू फिरवलाय. चेंडू बोट फिरवली. बोटांची जादू मैदानामध्ये आपल्याला आज मात्र पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर काटा किर केलाय. तो काटा मात्र फलंदाजाच्या मनामध्ये रुतला असेल. एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय. हलवार गतीने टाकलेला चेंडू, बोट फेरली आणि मात्र त्या चेंडूवरची गती काढून घेतली. बघूया पुढील चेंडू.
पुन्हा एकदा आता मात्र फास्टर वन पद्धतीचा चेंडू आहे. हाफवाली चेंडू होता, पूल करायचा होता, परंतु बिहाइंड द विकेट रन आउटचा चान्स, परंतु नाही आहे. डेंजर एंड कडे धावत होते, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतात. तोपर्यंत मिळेल एक धाव. स्कोर कार्डवर 45 धावा. 45 धावा पाहायला गेलं तर जर्सी क्रमांक पाहायला गेला तर रोहित शर्मा द हिटमॅन याचा हा जर्सी क्रमांक. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सोहम. बघूया डावखुऱ्या हाताचा फलंदाज. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हवेत आहे चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल घेण्याची संधी हुकते, परंतु तोपर्यंत मिळेल एक धाव. 46 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत चौकार षटकार मारू दिलेला नाही आहे सत्यम कोहली याने. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अद्यापर्यंत 4 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. आता येणारे 2 चेंडूवरती काय करून दाखवतोय आपल्या संघासाठी बघूया. यावेळेसचा चेंडू फिरवलाय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय त्या चेंडू मागे आणि पकडलाय झेल प्रिन्स बोकाडे याने. कमॉन डीजे मास्टर. एक चेंडू शिल्लक पहिल्या इनिंग मधील. चांगल्या प्रकारे सामना रंगतोय मित्रांनो. 46 या धावसंख्येवर बांधून ठेवलंय. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. शेवट गोड होतोय का पाहूया वेल्शेस संघाचा. या शेवटच्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार पाहायला मिळतोय का. 46 धावा 46. सुंदररित्या सत्यम कोहलीचं कौतुक करावं लागेल. निर्धारित 5 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. अद्यापर्यंत एका गड्याला सुद्धा तंबूचा रास्ता दाखवलाय. शेवट गोड करतोय का पाहूया. पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू. वा भाई वा, लाजवाब गोलंदाजी. डेट और स्पेशलिस्ट या गोलंदाजाने आपण पाहिलं एक गड्याला बाद करून 3 धावा खर्च केल्या आणि आपल्याला सामन्यामध्ये परत आणलंय. 46 धावा झाल्या, 47 बनवायच्या आहेत. मी सन्माननीय सोमनाथजी नवले साहेबांना विनंती करेन आपण पुढे या. सोमनाथजी नवले सर, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला श्री बंधू भोईर 11 बोरली विरुद्ध प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर या 2 संघांच्या दरम्यान. सोमनाथजी नवले सरांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. There is a call and absolutely on the toss. श्री बंधू भोईर 11 बोरली जयेश सुरेकर संघनायक आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकले जयेश. डिसिजन काय ऑन द टॉस चूज टू फील्ड फर्स्ट. थँक यू सो मच.
तर निहाल पाटील डावकुरे हाताचा फलंदाज पाहायला गेला तर वर्सोलीला बिलॉंग करतो. तर यश जंगली मॅन फ्रॉम थेरोंडा दोन कोलीवाड्यातील संघ कोली प्रीमियर लीग जी भरवली अर्थात रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोली प्रीमियर लीग या कोली प्रीमियर लीग मध्ये आपण पहिल्या पर्वामध्ये आहोत आणि गोलंदाज यश पारंगे P1चं षटक घेऊन येतोय. यश पारंगे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय वेलशेत संघाकडून. आता मात्र आपल्या गोलंदाजीला साजेशी कामगिरी करावी लागेल. 24 चेंडू 47चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना निहाल पाटील वाऱ्याच्या दिशा सुद्धा पाहिली तर त्याच्या नंदनवनात किंवा पोषक अशी ही दिशा पाहायला मिळेल. तर निहालसाठी गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज लागते. काहीसा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बिहाइंड विकेट चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र रनआउटचा चान्स डायरेक्ट हिट होते परंतु तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. चांगलं आय कॉन्टॅक्ट म्हणता येईल. आको मे इशारा चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट होता आणि त्याच नंतर त्यांनी 2 धावा सहजगत्या पळवून काढल्यात आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते. कृपया ते छत्रीच्या समोर बसलेले आहेत ना त्यांना विनंती आहे की बाजूला तिथून त्यांना जरा कॅमेरामन थर्ड अंपायरवर निर्णय आला आणि जर चुकून दिसलं नाही तर मात्र थोडीशी निराशा होईल. याच दरम्यान जनार्दनजी नाकवा मिस्टर 4040 प्रदीप स्पोर्ट्स भोई प्रदीप स्पोर्ट्स साखर त्याचप्रमाणे दत्ताजी नाकवा मगाशी खेळायला सुद्धा होते. फोटो काढायला मी बघितलं त्यांना. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 4040 8166 दोघांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी काय कश्मकश घडते बघा मैदानामध्ये. चांगला चेंडू होता परंतु जनार्दन नाकवा दत्ता नाकवा यांचं खूप खूप स्वागत आणि विनंती करतोय की येऊन आसनस्थ व्हायचं आपण. बघूया आपण यश पारंगे गोलंदाजीसाठी आलाय. P1च्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र काढतोय मित्रांनो. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. बघूया यावेळेसचा चेंडू चांगल्या लेंथवरती हिट केलाय. चेंडू मात्र हातातून झेल निसटलाय. मोठा फलंदाज आहे निहाल पाटील सारख्या फलंदाजाला खांद्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे आपल्याच पायावरती धोंडा मारून घेणं अशा प्रकारची गत झाली मित्रांनो. कारण का वाऱ्याची दिशा पाहिली तर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक अशी दिशा आणि डावकुऱ्या हाताचा निहाल याचाच त्याने झेल सोडलाय. परंतु जरूर कमबॅक करेल यश पारंगे. त्याच पटाईतला गोलंदाज आहे. प्रामुख्याचा गोलंदाज आहे वेलशेत संघाचा आणि तो यश पारंगे आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करून दाखवतोय. P1च्या षटकामध्ये चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता. 1 हँडेड घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स पुन्हा एकदा निहाल डेंजर एंडकडे होता. पुन्हा एकदा चांगलं आय कॉन्टॅक्ट म्हणता येईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यश जंगली आणि निहाल जणू काही पूर्वीचे मित्र आहेत की काय. चांगलं कॉम्बिनेशन होतंय कोहली प्रीमियर लीग मध्ये आणि मात्र त्यांचं चांगलं आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतोय. धावफलकावर 2ची वाढ. धावफलकावर धावा लागतात. माझे स्कोरर मित्र शुभम कानमोरे सर मला कळवतायत 5 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. जनार्दन नाकवा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपासून स्वागत या मंचकावर. त्याचप्रमाणे जी फकीरपाडा डुग्गू 11 फकीरपाडा संघाचे संघमालक सुनीलजी पाटील आणि चंद्रकांत भोईर यांच्याकडून मंडळासाठी 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद फकीरपाडा संघ, तुमचा खूप खूप मनपूर्वक आभार. चला यावेळेसच्या चेंडूवरती चांगला चेंडू होता. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय आणि मात्र पाहायला गेलं तर यश पारंगे सुंदररित्या गोलंदाजी करतोय. 47 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र चांगल्या प्रकारे 5 या धावसंख्येवर जखडून ठेवलंय. जरी झेलाची नामी संधी आली होती, क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही गोलंदाजाला. यश पारंगे संधी निर्माण करतोय परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षक करत नाहीयेत. वेलशेत संघाचे पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बघूया आता मात्र यश जंगली
खराब आय कॉन्टॅक्ट म्हणता येईल. फलंदाज निहालला माघारी परतावं लागेल. कमॉन डीजे. चला मित्रांनो, वन डाऊन साठी संघाचा नायक अर्थात सरसेनापती सिद्धांत नवले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वन डाऊन साठी आपण पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डाऊनला विराट कोहली येतो, आता सिद्धांत नवले येतोय संघाचा सरसेनापती. अब काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे या भावनेने तो मैदानाच्या वरती आलाय. 47 धावा बनवायच्या आहेत. लुजरचा हा सामना आहे मित्रांनो. नॉकआउटची लढत आहे, करो या मरोची स्थिती आहे. या सामन्यामध्ये खेळलो तर आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व निर्माण राहील, अन्यथा आपल्याला या स्पर्धेतून माघारी घ्यावं लागेल. अन्यथा पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी 365 दिवस इंतजार करावा लागेल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धांत नवले येतोय, तो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. आणि मात्र पाहायला गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावफलकावरती धावा लागतायत त्या 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन येणारा गोलंदाज तेज आंबिलकर. बघूया तेज आंबिलकर पंचांकडून गोलंदाजीसाठी इशारा करतोय आणि गोलंदाजी सुरुवात करतोय. गोलंदाजीला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. तेजचा गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा झेल ड्रॉप. यश जंगली याला पुन्हा एकदा जीवनदान इथे पाहायला मिळतंय. वारंवार यश जंगली स्ट्रगल करतोय मैदानामध्ये. बॅटच्या कक्षेमध्ये 40 चेंडू येत नाही आहेत. वारंवार जास्तीची उंची, लांबी कमी, अशा प्रकारचं चित्र विचित्र अवस्थेमध्ये यश जंगलीची बॅट आज बोलते मैदानावरती. परंतु त्याच्या दुर्दैव म्हणावं की सुदैव, कारण का झेल इथे होत नाही आहेत. झेल मात्र निसटले जात आहेत वेल्शेज संघाकडून. तेज सुंदररित्या गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता झाली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. पुढील चेंडू यश जंगलीसाठी. यावेळेचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन होतं. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मिळेल 1 धाव. सिद्धांत नवले स्ट्राईक एंड वरती. संघाचा नायक सरसेनापती अभिनय तो कभी नाही, आता मात्र करून दाखवावे लागेल. करो या मरोची स्थिती, डू और डायची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत नवलेकडे ती क्षमता, ते पोटेन्शियल आहे, ते मात्र आज सिद्ध करावं लागेल. तलवार क्रीडांगणावरती. यावेळेच्या चेंडूवरती सिद्धांत नवलेचा ट्रेडमार्क स्ट्रोक, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लागल्यात. स्लॉट मध्ये चेंडू भेटला आणि त्याला थेट पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलंय. सिद्धांत नवले नावाचा ब्रँड इथे सिद्ध करतोय. सरसेनापती. कष्ट नव्हे तर काबाड कष्ट करावे लागतील सामना जिंकण्यासाठी. घामाच्या धारा या क्रीडांगणावरती लावाव्या लागतील तर हा सामना विजयी होऊ शकतोय. आपल्यामधील ताकद, पोटेन्शियल सर्व काही सिद्धांत नवले या मैदानावरती दाखवत असताना आता मात्र पकडलाय झेल आणि संपलाय सिद्धांत नवले याचा खेळ. कमॉन डीजे. चला मित्रांनो, नवीन बॅट्समन राकेश रामनाथकर, अजून एक लेजेंडरी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान रामा पाटील मित्रमंडळासह स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना यांच्या स्मरणार्थ श्री दत्तारामजी घारबट यांच्याकडून 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. खरोखर मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद स्वर्गीय जयदीप बना
यांच्या स्मरणार्थ आहे ही देणगी. धन्यवाद गारबट साहेब. चला मित्रांनो, राकेशजी रामनाथकर स्ट्राइक एंड वरती हा सुद्धा मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया काय करून दाखवते आपल्या संघासाठी. आहा, सुंदररित्या बॅट मधून सुमधुर आवाज ना दसरा ना दिवाळी हा येतोय. 6 धावांचा बोनस. चला मित्रांनो, समीकरण बदललंय. 13 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 27 धावा, 27 धावा 13 चेंडू. आल्या आल्या आपल्या नावाचा बोलबाला राकेश रामनाथकर यांनी सिद्ध केलाय एका षटकाराने. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडा खाली राहतोय. षटकाची होते समाप्ती. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू 27 धावा. बघूया 12 चेंडू 27 धावा बनणार की नाही बनणार, यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. बघूया सुंदररित्या सामना मैदानाच्या आतमध्ये जाऊन टेपतोय. दोन्हीकडे सामना आहे. 50-50% म्हणूया दोन्हीकडे सामना आहे. गोलंदाज सुद्धा त्यांच्या भात्यामध्ये चांगले असे अस्त्र नव्हे तर शस्त्र आहेत. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी किंवा फलंदाजी बहरणार या सामन्यामध्ये. डोर डायची लढत आहे मित्रांनो. टायमर लावलेला आहे. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करायचं आहे. लवकरात लवकर सजून घ्यायचंय वेलशेत. टायमर लावलेला आहे. आपल्याला जाण असावी, अन्यथा टायमरच्या आधी जर आपल्याला विलंब लागला तर आपल्याला एक क्षेत्ररक्षक 4थ्या षटकामध्ये आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला नवीन येणारा गोलंदाज सोहम पोकले. चला सोहम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे मित्रांनो. समीकरण पाहायला गेलं 12 चेंडू 27चं समीकरण. गणित इथे मात्र धावपलकावरती परिस्थिती. जर सामना जिंकायचा असेल तर करो या मरोची स्थिती आहे. डोर डायची लढत. या जर स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल, अन्यथा आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागेल आणि या पुढील स्पर्धा होण्याची 365 दिवस वाट पाहावी लागेल. बघूया सोहम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू सफल होऊन उडवलाय तुडवला यश जंगलीच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चेंडूवरती आसमान दाखवलंय यश जंगली याने. समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यश जंगली सलामीला आलेला हा फलंदाज, आपल्या नावाचा बोलबाला, मॅन फ्रॉम थेरोंडा, विजय मार्तंड थेरोंडाचा हा खेळाडू अर्थात सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. 11 चेंडू 21 गणित, 21 धावा 11 चेंडू. बघूया सोहम पुन्हा एकदा सज्ज होतोय यश जंगलीसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे हाणून पाडलाय. जोरदार अपील. पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. बॉलची पिचिंग, बॉलचा इम्पॅक्ट आणि तो विकेटला हिट करतोय की नाहीये. पिचिंग सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी सांगितलंय हा मात्र नॉट आउट आहे. पुन्हा एकदा काहीसा गिरकी घेतली चेंडूने. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर पद्धतीचा चेंडू, हलवार गतीने टाकलेला चेंडू. आता मात्र समीकरण बदललं जाते मित्रांनो. 9 चेंडू 20 धावा. समोर फलंदाज राकेश रामनाथकर एका षटकाराच्या साह्याने खेळत आहेत. 2 चेंडूंचा सामना केलाय. 2 चेंडूवरती आल्या आल्या षटकार मारणारा फलंदाज, 40+ चा हा खेळाडू, लेजेंडरी खेळाडू पाहायला मिळतोय राकेशजी रामनाथकर. याकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा हाणून पाडलाय त्याचा भेद. स्विच हिट करायचा होता परंतु तो मी करू देणार नाही आहे. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. हा गोलंदाज सिद्ध करून दाखवतोय सोहम पोकले. सुंदररित्या
फटकेबाजी स्विच करण्याचा प्रयत्न हाणून पाडतायत. पुढे टाकलाय चेंडू, उडवलाय तुडवलाय, चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पलीकडे. ये दिल मांगे मोर, हा येतोय सिक्सर. सात चेंडू 14चं समीकरण. डुओर डायचा ही लढत आहे मित्रांनो, डुओर डायचा सामना. करो या मरोची स्थिती. जर या स्पर्धेमध्ये कोहली प्रीमियर लीग मध्ये आपलं आव्हान निश्चित करायचं असेल तर 7 चेंडू 14 बनवावे लागतील आणि गोलंदाजी वेल्शेस संघाला रोखाव्या. बघूया एकच सामना जिंकणार, एकच संघ इथे जिंकणार. आता मात्र बघता बघता तिसरं षटक समाप्त. आता मात्र 6 चेंडू 14चं समीकरण. बघूया यश जंगली आणि राकेशजी रामनाथकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया चौथ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाते. अद्यापपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये नाट्यमयता, रोमहर्षकता, थ्रिल या सामन्यामध्ये अजूनही कायम निश्चित आहे. बघूया सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार. चेंडू फलीच्या युद्धामध्ये क्रिकेटच्या पटलावरती तलवार क्रीडांगण, चौफेर फटकेबाजी या मैदानावरती करू शकता. 360 डिग्रीचं हे मैदान आपल्याला सुसज्ज असे मैदान दमदार आमदार यांच्या माध्यमातून हे तलवार क्रीडांगण आपल्याला अवेलेबल झाले आणि त्यांचाच या कोहली प्रीमियर लीग रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग साठी मोलाचा हातभार आहे. ते असे विद्यमान दमदार आमदार आपल्या स्पर्धेसाठी उद्घाटनीयसाठी सुद्धा आले होते आणि उद्याच्या दिवशी बक्षीस वितरणासाठी सुद्धा येणार आहेत. वळूया पण सामन्याकडे. 6 चेंडू 14चं समीकरण. चला गोलंदाज 6 चेंडू 14 धावा रोखण्यासाठी गोलंदाज येतोय. अल्पेश पाटील 6 चेंडू 14 धावा रोखण्यासाठी वेल्शेस संघाकडून अल्पेश पाटीलच्या वरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. तर आपण पाहतोय फलंदाजी करत असणारा ओपनिंग पेअर अर्थात सलामीला आलेला फलंदाज यश जंगली आणि चौथा फलंदाज आलेला तो राकेश रामनाथकर. दोन्ही बॅट्समन पाहायला गेले तर त्याची मात्र नजर इथे बसली. आता मात्र काय घडणार, काय बिघडणार चेंडू फलीच्या युद्धामध्ये क्रिकेटच्या पटलावरती कोण जिंकणार, कोण इथे हरणार. बघूया कोणाला तरी एकच संघ विजयी होईल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू क्रिकेटचं अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र, क्षेपणास्त्र म्हणूया आपण. एकच धाव अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला. समीकरण इथे बदललं जाते. आता मात्र 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. चला राकेश रामनाथकर खेळण्यासाठी सज्ज. बघूया काय करून दाखवतोय आपल्या संघासाठी राकेश. उडवायचा होता परंतु बॅटवरच्या कक्षेमध्ये टायमिंग होत नाहीये. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. आता मात्र पुन्हा एकदा गणित बिघडलं जातंय इथे. 4 चेंडू 12 धावा. अल्पेश पाटील इथे सामना विजयी करून देईल का वेल्शेस संघाला की यश जंगली आणि राकेश रामनाथकर आपल्या संघाला विजयी करून देईल फलंदाजी करून. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जणू काही वाटलं पॅडल स्वीप करायचा होता, हलवार गतीने फेकला. त्याच नंतर इथे गणित बदललं जातंय. 3 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी 12 धावा. 3 चेंडू वरती 2 मोठे फटके मारावे लागतील. सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला स्पीडअप करायचं आहे. रंगतदार अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू आणि त्या चेंडू वरती धिरकावून दिलाय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. चला मित्रांनो 2 चेंडू 6 धावा. त्या क्षेत्ररक्षकाची थोडीशी उंची कमी पडली. अडवण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु हाताला स्पर्श होऊन चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडेच गेला आणि मात्र 6 धावा वसूल केल्या यश जंगलीच्या बॅट मधून.
2 चेंडू आणि 6 धावा अद्यापपर्यंत दोन्हीकडे सामना आहे मित्रांनो. एखादा चांगला चेंडू गोलंदाजीच्या संघाला चांगलं असं प्राधान्य देऊ शकतो, तर चांगला असा एक फटका विजयी सुद्धा फलंदाजी संघ होऊ शकतो आणि यश जंगली ते सिद्ध करून दाखवतोय. विनिंग फटका आणि सामना जिंकतोय.